अरे कमळाला मत म्हणजे फडणवीस साहेबाला मत। या रक्ताचा हिशोब अंतरवालीतल्या आपल्याला या निवडणुकीत चुकता करायचा आहे। मित्रांनो, मी कुणाचा कार्यकर्ता नाही, पण नानानं जी मला प्रेम दिलंय ते प्रेम मी उभ्या आयुष्यात विसरणार नाही। त्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे। मित्रांनो, ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खरी तर तिरंगी लढत होणं अपेक्षित होतं आमच्यासारख्या सर्वसामान्यांना, परंतु रडीचा डाव झाला। दोन बलाढ्य शक्ती एकत्र येऊन नानाच्या पोराला एकटं पाडण्याचं काम केलं। मला त्या बलाढ्य शक्तींना सांगणार, नानाचं पोरग एकट्यावर पडणार नाही। नानानं कमवलेली जनता नानाच्या पोराला एकटं पाडू देणार नाही। मी शेवटच्या क्षणापर्यंत ठरवलं होतं आता आपण बोलायचं नाही, परंतु मला आतून आवाज आला, बशीर ही वेळ परत येणार नाही, तुला बोलावं लागणार आहे। एका बाजूला या ठिकाणी जर का विकासाच्या मुद्द्यावर हे दोन गट एकत्र झाले असते तरी देखील आम्हाला मान्य होतं, पण हे एकत्र कुठल्या मुद्द्यावर झालेत? आमदार साहेबांनी सिद्धेवाडीचा पूल वलांडताना फोन करायचा, मी पुढे येऊ का? इकडून होकार आला तर फॉर्च्युनर पुढे येते, नाही तर तिथंच थांबते। हे पंढरपूरकरांना मान्य नाही, म्हणून या ठिकाणी मी उपस्थित आहे। एका बाजूला सांगितलं 3000 कोटीचा विकास केलाय। ताई, या ठिकाणी मला आवर्जून सांगायचंय, वेळ कमी आहे। कॉटेज मध्ये जर का कधी गेला तर प्रचंड दुर्गंधी आहे, प्रचंड त्या ठिकाणी नरक यातना या ठिकाणी नागरिकांना सोसावे लागतात। मग निधी नेमका गेला कुठं? मला या ठिकाणी शेवटचं एकच सांगायचंय, खास करून या निवडणुकीमध्ये किंग मेकरच्या भूमिकेत माझा मराठा समाज आहे, दलित समाज आहे, मुस्लिम समाज आहे, धनगर समाज आहे। या ठिकाणी लोकसभेला सांगितलं कमळाला मत म्हणजे मोदीला मत। आता कमळाला मत म्हणजे कुणाला मत? फडणवीस साहेबांना मत देणार का मत आपण? ज्या छत्रपती शिवाजी चौकामध्ये मराठा समाज बांधवांनी आंदोलन केली, या ठिकाणी समाज मोठ्या संख्येने उपस्थित झाला। त्यातीलच काही जण आज कमळाचं प्रचार करतायत। माझं त्या भावांना भावनिक आव्हान आहे, अरे कमळाला मत म्हणजे फडणवीस साहेबाला मत। या रक्ताचा हिशोब अंतरवालीतल्या आपल्याला या निवडणुकीत चुकता करायचा आहे, एवढाच या ठिकाणी सांगतो। आणि दादाला तुम्ही उघड्यावर पडू देऊ नका। नानानं अखंड उपकार आपल्या पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील जनतेवर केलेत, त्या उपकारातून ऋण फेडण्याची हीच ते वेळ आहे, एवढीच विनंती करतो।